पालिकेतील सत्ता परिवर्तनानंतर यंदा श्रीरामनवमीच्या पाळण्याचे टेंडर कोणाला? 26 मार्च रोजी भरत असलेल्या श्रीरामनवमी यात्रेसाठी येणाऱ्या पाळण्याचे टेंडर कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे. कारण नगरपालिकेतील सत्ता परिवर्तनानंतर पहिल्यांदाच हे टेंडर येत असल्याने याबाबतची उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी श्रीरामपुरातील श्रीरामनवमीतील पाळण्यावरून अनेकदा राजकारण झाले, वादविवाद झाले. एक नाही तर दोन ठिकाणी पाळणे उभारले गेले. त्यात गटबाजे उफाळून आल्यानंतर 1 वर्ष तर पाळण्याच्या या वादामुळे यात्रेतील कुस्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. श्रीरामनवमी यात्रेतील पाळण्याचा टेंडर हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. यात्रेतील टेंडरबरोबरच पाळणे कोठे भरवायचे यावरूनही 2 वर्षांपूर्वी वादविवाद झाले होते. त्यावरून थत्ते ग्राउंड आणि रासकर यांच्या मैदानात अशा 2 ठिकाणी श्रीरामनवमीचे पाळणे भरवण्यात आले होते. त्यामुळे पाळण्यावरून श्रीरामपुरात वातावरण तापायचे कारण नेहमी घडत असते. यंदाही हे टेंडर पालिकेच्या वतीने काढण्यात आले आहे. दिनांक 9 मार्चपर्यंत हे ऑनलाईन टेंडर भरावयाचे आहे. त्यासाठी 2.5 लाख रुपये डिपॉझिट भरावयाचे आहे. गेल्या वेळेस हे टेंडर कांडेकर नावाच्या व्यक्तीला 30 ते 32 लाख रुपयांना साधारणपणे देण्यात आले होते. यंदाही हे टेंडर कितीला जाते हेही पाहणे महत्त्वाचे आहे. यंदाचे टेंडर भरण्यासाठी 3 गटाचे कार्यकर्ते पुढे सरसावले असल्याचे समजते. नगरपालिकेत सत्ता परिवर्तन झाल्याचा मेसेज श्रीरामनवमी यात्रेत दिसला पाहिजे म्हणून आपल्याच समर्थकांना हे टेंडर मिळाले पाहिजे असा सत्ताधाऱ्यांच्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय गेल्या वर्षी ज्यांनी टेंडर घेतले होते तेही यावर्षी पुन्हा टेंडर घेण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे समजते. त्यामुळे श्रीरामनवमी यात्रेतील पाळणा टेंडरवरून पुन्हा एकदा शहरात गटबाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.